नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील आपण 7वा घटक जो बघत आहोत तो म्हणजे असहकार चळवळ. असहकार चळवळ इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड. असहकार चळवळ म्हणजे नेमकं काय यामध्ये आपण बघणार आहोत. की आपल्याला माहिती आहे की भारताचा इतिहास शिकत असताना इंग्रजांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करणं म्हणजे असहकार चळवळ. साधारणतः तुम्हाला माहिती आहे की इसवी सन 1920 ते 1947 हा जो काळ आहे, हा काळ आपला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड जो गांधी युग या नावाने ओळखला जातो. कारण 1920 ते 1947 ह्या काळामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं झाली, लढा उभारला गेला, असहकार चळवळ उभी राहिली. कारण 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ज्या राष्ट्रीय चळवळीची जी सूत्र आहे ती महात्मा गांधींकडे आली. आणि आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय लढ्याला नवी दिशा दिली, एक नवी नेतृत्व. राष्ट्रीय चळवळीची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधीजींकडे आली आणि महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय जो स्वातंत्र्य लढला गेला, जो उभारला गेला, त्याला एक प्रकारे नवी दिशा गांधीजींच्या प्रभावी असलेल्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ जी म्हणतो आपण ती अतिशय देशभर व्यापक त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एका नव्या पर्वाला सुरुवात त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून असहकार चळवळ हा घटक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आता गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. तुम्हाला माहिती आहे की महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा देखील इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक सुद्धा झालेले होते. अनेक भारतीय लोक आपले दक्षिण आफ्रिकेमध्ये कामाच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने, धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेले होते. आणि तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखं वागवलं जायचं. अर्थात आपला जो भारताचा स्वातंत्र्य लढा आहे, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं, भारतीयांवरती अन्याय, अत्याचार त्या ठिकाणी केला. परंतु दक्षिण आफ्रिकेसारखे असलेल्या देशामध्ये सुद्धा जे काही आपले भारतीय लोक तिथे राहत होते, ज्याला आपण हिंदी लोक तिथं असं म्हटलं जायचं, तेथील हिंदी लोकांनाही देखील अगदी गुन्हेगारासारखे वागवले जायचे. म्हणजे तिथेही सुद्धा आपल्या भारतीय लोकांवरती अन्याय, अत्याचाराचं प्रचंड कळस होऊन गेला होता. जागोजागी आपल्या भारतीय लोकांना, हिंदी लोकांना तिथे अपमान केला जायचा. कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी लोकांना आपल्या हिंदी मिळत नव्हत्या. आणि 1906 मध्ये तेथील शासनाने एका आदेशानावे कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य तेथील हिंदी लोकांना नव्हतं. आणि ही सगळी वस्तुस्थिती काही वकिलीच्या कामानिमित्त ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी गेले, तिथे त्यांनी ही सगळी
वस्तुस्थिती त्या ठिकाणी बघितली की या आपल्या सर्व भारतीय लोकांवरती अनेक प्रकारची बंधने त्या ठिकाणी घातली गेलेली होती. त्यांच्या स्वातंत्र्यावरती बंधने घातली गेली होती. आणि मग अशा या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. बघा मुलांना, जी सुरुवात महात्मा गांधीजींनी झाली ती दक्षिण आफ्रिकेतून त्या ठिकाणी केली. तिथे त्या अन्यायाच्या विरुद्ध महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाच्या मार्गाने म्हणजे सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. काही काळानंतर साधारणतः 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी पुन्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. भारतात परतल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार, मार्गदर्शनानुसार त्यांनी देशभर दौरा केला. आणि म्हणून नामदार गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु मानले जातात. आणि मग त्यांच्या सल्ल्याने महात्मा गांधीजींनी देशभर, भारतभर दौरा केला. मग दौरा केल्यानंतर महात्मा गांधीजींनी संपूर्ण भारतभर दौरा केल्यानंतर महात्मा गांधीजींनी सामान्य लोकांचे दुःख काय असते, भारतीयांची सर्व दरिद्री, ज्याला गरिबी म्हणतो, बघितली. आणि महात्मा गांधीजी अतिशय दुःखी झाले. आणि त्याच वेळेस त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत त्या ठिकाणी घेतले. आणि आपल्या अहमदाबादजवळ, गुजरातमध्ये अहमदाबादजवळ साबरमती नावाची नदी आहेत. तशा अनेक नद्यांची, गंगा, गोदावरी, यमुना, अशा नद्यांमध्ये पैकीच अहमदाबादजवळ असलेली साबरमती नावाची नदी आहे. आणि अशा या साबरमती नदीच्या काठी एका आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबिले. आता सत्याग्रहाचे तत्वज्ञान म्हणजे काय? सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा आग्रह, सत्याच्या मार्गाने जाणे, कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. मग सत्याग्रहाचे तत्वज्ञान, गांधीजींनी सत्याग्रहाचे एक नवीन तंत्र लोक चळवळीमध्ये आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. आपल्यावरती अन्याय सहन होत असेल तर न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, माझ्यावरती अन्याय होता कामा नये. आणि एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती अन्याय केला किंवा अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने, अतिशय शांततेच्या मार्गाने, संयम म्हणजे काय? शांततेच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने, कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, वाईट न करणे, चुकीचं न बोलणे, म्हणजेच अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे आणि तिचे मत परिवर्तन करणे म्हणजे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होय. हे जे सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये, ही गांधीजींनी शिकवण आपल्याला भारतीय लोकांना दिली. सत्याचा आग्रह करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा वापर करायचा नाही. सत्याचा आग्रह करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या असत्याचा वापर करता कामा नये, ज्याला आपण महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचे तत्वज्ञान म्हणतो. अशी शिकवण महात्मा गांधीजींनी होती. मग पुढे ही शिकवण किंवा हे तत्वज्ञान भारतातीलच नाही तर जगातील, देशातील जनतेने, अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. आणि पुढे अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे
मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर सुद्धा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. आणि म्हणून अमेरिकेमध्ये असलेल्या किंवा अमेरिकेमध्ये होणाऱ्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग त्यांनी सुद्धा महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचाच स्वीकार त्या ठिकाणी केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा पुढे नेल्सन मंडेला जे होते यांच्यावर सुद्धा महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाच्या मार्गाचा प्रभाव त्या ठिकाणी पडला आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारे सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी केला. आणि असं हे सत्याग्रहाचं तत्वज्ञान संपूर्ण देशभरमध्ये जगातल्या अनेक देशांमध्ये या तत्वज्ञानाचा किंवा महात्मा गांधीजींच्या या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव त्या ठिकाणी पडला. पुढे आपण बघूया चंपारण्य सत्याग्रह. आता चंपारण्य सत्याग्रह म्हणजे काय? बिहारच्या चंपारण्य भागामध्ये, म्हणजे बिहार म्हणजे आपल्या भारतातलं असलेलं बिहार राज्य, या बिहारच्या चंपारण्य भागामध्ये ब्रिटिशमुळे मालकांकडनं भारतीय शेतकऱ्यांवरती नीळ पिकवण्याची सक्ती केली जायची. कारण नीळ म्हणा, तंबाखू म्हणा, यासारखे हे नगदी पिकं आहेत आणि म्हणून आपल्या भारतीय शेतकऱ्यांवरती हे इंग्रजांनी अत्याचार करायचे आणि सांगायचे काय की आम्ही सांगेल तेच पिकं शेतामध्ये पिकवायची केवळ स्वतःच्या फायद्यासाठी. आणि म्हणून त्या बिहारमधील असणाऱ्या चंपारण्य भागामध्ये जे काही ब्रिटिश मळेवाले होते, हे ब्रिटिश मळे मालकांकडनं भारतीय शेतकऱ्यांवर फक्त आम्ही सांगू तेच पिकं तुम्ही शेतामध्ये पिकवायची, म्हणजे नीळ पिकवण्याची सक्ती त्या ठिकाणी केली जात असे. आणि ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असायचे, कारण ते त्यांना हवं तेवढ्याच गोष्टीमध्ये तेवढ्याच किमतीमध्ये घेत असायचे आणि परिणाम शेतकऱ्यावरती अन्याय होत असायचे. शेतकरी कर्जबारी होत असायचे, शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होत असेल. आणि म्हणूनच पुढे ही सगळी गोष्ट, हा सगळा प्रकार स्वतः महात्मा गांधीजींनी बघितला. गांधीजी 1917 मध्ये चंपारण्यामध्ये गेले आणि स्वतः त्यांनी शेतकऱ्यांच्या या हलाखीचं, अन्यायाचं जीवन त्या ठिकाणी बघितलं की शेतकऱ्याचं किती प्रचंड नुकसान होत आहे. गांधीजींनी तिथे गेल्यानंतर तेथील सर्व शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले आणि गांधीजींचा हा भारतातील पहिला यशस्वी लढा झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. तोही कोणत्या मार्गाने? सत्याग्रहाच्या मार्गाने. पुढचा एक प्रसंग बघूया. पुढं खेडा सत्याग्रह. तसं बिहारमधील चंपारण्य होतं, तसंच गुजरात राज्यामधलं खेडा नावाचा जिल्हा आहे आणि त्या खेडा नावाच्या जिल्ह्यामध्ये सतत दुष्काळ पडू लागले आणि सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती आणि पीक आलंही नाही तरी सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. म्हणजे बघा, दुष्काळ पडतोय, पीक नाही, अन्नधान्य नाही, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही, पण सरकार मात्र शेतकऱ्यांकडनं शेतसारा महसूल वसूल केला जात असायचा आणि परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आपल्या जमिनी सुद्धा सावकारांकडे गहाण ठेवल्या जात असायच्या आणि काही काळाने त्या जमिनी सावकार बळकावत असे. म्हणजे जो शेतकरी माणूस शेतमजूर बनू लागला. आणि मग तिथे गांधीजी गेल्यानंतर गांधीजींनी तिथल्या शेतकऱ्यांना संघटित केलं आणि त्यांना एक सल्ला दिला की शेतसारा भरू नका, सरकारला कोणत्याही प्रकारचा महसूल देऊ नका. तेव्हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली आणि तेही गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारले
आणि अतिशय अल्पावधीत म्हणजे अल्पावधीत सरकारने तिथे शेतसारा त्या ठिकाणी माफ केला. म्हणजे खेडा जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली जो सत्याग्रह केला तोही त्या ठिकाणी यशस्वी झाला. पुढे अहमदाबादचा कामगार लढा. पहिलं महायुद्ध घडलं आणि त्या पहिल्या महायुद्ध घडल्यानंतर प्रचंड देशामध्ये किंवा जगामध्ये प्रचंड महागाई वाढली. तुम्हाला माहिती आहे कोणतंही युद्ध जरी घडलं तर युद्ध घडल्यानंतर विजयी देश आणि पराजित देश या दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जगामध्ये प्रचंड महागाई त्या ठिकाणी वाढली होती आणि गिरणी कामगारांनी वेतन वाढ मागितली की आम्हाला थोडासा आमचा पगार वाढवा. पण गिरणी कामगार जे आहेत या जे गिरणी मालक जे आहे या गिरणी मालकांनी या मागणीला साफ नकार दिला. आम्ही कामगारांना वेतन वाढ म्हणजे पगार वाढू शकत नाही. आणि महागाई तर इकडं प्रचंड वाढली. मग अशा परिस्थितीमध्ये गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप आणि उपोषण केले आणि स्वतः गांधीजी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ त्या ठिकाणी मिळाले, कामगारांना पगार त्या ठिकाणी मिळाला. तर अशा प्रकारे अहमदाबादचा जो कामगार लढा आहे तोही गांधीजींच्या नेतृत्वाखाली यशस्वी त्या ठिकाणी झाला. पुढचा प्रसंग या रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. आता हा रौलेट कायदा, आता काय होता हा रौलेट कायदा तुम्ही बघितला, याच्यापूर्वी पण बघितलेला आहे की पहिल्या महायुद्धात काय केलं होतं, भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली होती आणि भारतीयांना असं वाटलं की आपण ब्रिटिशांच्या बाजूने राहावं, इंग्रज सरकारच्या बाजूने राहावं, म्हणजे पुढे आपल्याला काहीतरी ब्रिटिश सरकार काहीतरी आपल्याला हक्क देईल, अधिकार देईल, काहीतरी स्वातंत्र्य देईल त्या ठिकाणी. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली आणि युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. आता पहिलं महायुद्ध संपलेलं आहे आणि म्हणून ब्रिटिश सरकार आपल्या भारतीयांच्या बद्दल काहीतरी चांगले एक निर्णय त्या ठिकाणी घेतले जाईल अशा प्रकारचं एक भारतीयांना वाटत होतं. आणि आपल्या भारतामध्ये एक जबाबदार शासन पद्धती आणली जाईल हा विचार भारतीयांना वाटत होता. भारतातील जनतेमध्ये वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक आणि राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष त्या ठिकाणी झालेला होता. आणि म्हणून ब्रिटिश शासनाने पुढे काय केलं की ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी, त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट हे एका इंग्रज अधिकाऱ्याचं, ब्रिटिश व्यक्तीचं नाव आहे सर सिडनी रौलेट. तर भारतीयांच्या मनामध्ये असलेला असंतोष दडपून टाकायचा आणि मग तो दडपून टाकण्यासाठी त्यासाठी काहीतरी उपाययोजना सुचवल्या पाहिजे, केल्या पाहिजे, म्हणून सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली की जेणेकरून या समितीने काही शिफारशी कराव्या. बघा आता या समितीने काय केलं, सर सिडनी रौलेट नावाच्या व्यक्तीने जी नेतृत्वाखाली जी समिती स्थापन झाली, या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 केंद्रीय कायदे मंडळात भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा एक केला आणि म्हणून त्या कायद्याला रौलेट कायदा असे म्हणतात. कारण सर सिडनी रौलेट नावाच्या या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. त्याने काही शिफारसी कायदे मंडळामध्ये भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला सुद्धा न जुमानता नवीन कायदा केला म्हणून त्याला रौलेट कायदा असे म्हणतात. आणि या कायद्याने आपल्या भारतीयांना काय अन्याय झाला होता भारतीयांवरती की कोणत्याही भारतीय व्यक्तीला विना चौकशी, म्हणजे कोणत्याही प्रकारची चौकशी करायची नाही आणि उचलायचं आणि अटक करायचं. बघा आता किती मोठा प्रचंड अन्याय. पण त्या व्यक्तीचा काही गुन्हा नसेल, त्यांनी कुठल्या प्रकारचं काही केलं नसेल तरी देखील त्याला उचलायचं आणि तुरुंगामध्ये टाकायचं. म्हणजे कोणत्याही भारतीयाला विना चौकशी, कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अटक करायचं आणि तुरुंगात टाकायचं. न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.
आणि प्रचंड मोठा या रौलेट कायद्याने आपल्या भारतावरती अन्याय त्या ठिकाणी केला. आणि म्हणून या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली होती. आणि म्हणून भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असं संबोधलं गेलं. आणि म्हणून या कायद्याविरुद्ध देशभर प्रचंड मोठी भारतीयांच्या मनामध्ये एक संतापाची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. म्हणून 6 एप्रिल 1919 रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हरताळ पाळण्याचं आव्हान महात्मा गांधीजींनी केलं. आणि या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. पुढे जालियनवाला बाग हत्याकांड आहे सुद्धा इतिहासामध्ये प्रचंड मोठा असा कठीण प्रसंग, वाईट प्रसंग आपल्या भारतीयांमध्ये घडून गेला. रौलेट कायद्याच्या विरुद्ध पुकारलेल्या लढ्याला पंजाब प्रांतामध्ये प्रचंड स्वरूप धारण केलं. महात्मा गांधीजींनी जो असहकार चळवळ निर्माण केली, त्या असहकार चळवळीमध्ये रौलेट कायद्याच्या विरुद्ध जो आपण बघितला की भारतीयांनी जो देशव्यापी हरताळ पाळण्याचं आव्हान केलं. आणि या महात्मा गांधीजींच्या आव्हानाला पंजाब प्रांतामध्ये प्रचंड स्वरूप धारण केलं, प्रचंड. आणि पंजाबमध्ये अमृतसर हे एक शहर आहे आणि ते एक चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं. सरकारने प्रचंड दडपशाहीचं सत्र सुरू केलं. गांधीजींना पंजाब प्रांतामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. आणि जनरल डायर नावाचा एक ब्रिटिश क्रूर आणि निर्दयी असा एक हुकूम दिला. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. आणि म्हणून अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल, सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटकही करण्यात आली. मग आता या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी, त्याच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बाग होता आणि तिथे बैशाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली. कारण पंजाबी लोकांचा एक बैशाखी सण असतो आणि त्या सणाच्या निमित्ताने त्या जालियनवाला बागेच्या सभेमध्ये एक प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि याच वेळी त्या निर्दयी अशा जनरल डायरने लष्करी गाड्या घेऊन तिथे आला आणि जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने अरुंद असा रस्ता अडवला गेला. चारही बाजूने भिंत होती, एकच रस्ता बाहेर पडण्यासाठी आणि येण्यासाठी होता, पण तोही देखील अरुंद होता. आणि म्हणून त्या जालियनवाला बाग मैदानाला एकच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला. आणि त्या निर्दयी अशा क्रूर अशा जनरल डायरनी निशस्त्र असलेल्या जनतेवरती, निरपराध असलेल्या जनतेवरती, कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसलेल्या जनतेवरती कोणत्याही प्रकारची सूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. जवळजवळ बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारूगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला, अन्यथा तो चालूच असतात. आणि या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मारले गेले, अनेक चिरडले गेले, असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारलेल्या जखमीवरती ताबडतोब उपचार होऊ शकले नाही. आणि म्हणून संपूर्ण पंजाबमध्ये लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. आणि अशा या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला, हत्याकांडाचा निषेध केला गेला. आणि म्हणून हत्याकांडाचा निषेध म्हणून जालियनवाला बागामध्ये जे झालेले जे हत्याकांड आहेत त्याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने जी काही सर नावाचा किताब दिला होता त्याचाही त्याग केला. आणि सर नावाची जी पदवी आहे, किताब आहे, तो ब्रिटिश सरकारला परत त्या ठिकाणी केला गेला. पुढे मागे या हत्याकांडाची चौकशी करण्याचा भारतीयांनी मागणी केली, परंतु त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. तर अतिशय हा एक जालियनवाला बागाचा हत्याकांड हा जो प्रसंग आहे अतिशय वाईट प्रसंग ब्रिटिशांनी केला. पुढे खिलाफत चळवळ तुर्कस्तानचा सुलतान होता. तुर्कस्तान देश आहे आणि या तुर्कस्तानचा सुलतान याचा अर्थ काय होतो? प्रमुख होतो. त्या तुर्कस्तानचा जो सुलतान आहे हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता.
म्हणजे जगामध्ये जेवढे काही मुस्लिम समाज आहे, लोक आहे, या मुस्लिमांचा खलिफा म्हणजेच धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले होते. पण इंग्रज कसले ते, पुढे युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने जे आश्वासन त्या तुर्कस्तानच्या खलिफाला दिले होते ते पाळले गेले नाही. आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध सुद्धा मुस्लिमांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली गेली. आणि म्हणून खलिफाला पाठिंबा देण्यासाठी तुर्कस्तानचा जो प्रमुख होता, धर्मप्रमुख होता, त्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी, आपल्या भारतातल्या असलेल्या मुस्लिमांनी एक चळवळ सुरू केली. आणि म्हणून ती चळवळ त्या चळवळीला खिलाफत चळवळ असं म्हटलं गेलं. परंतु पुढे या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली गेली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असं गांधीजींच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, कारण जेणेकरून खिलाफत चळवळीचा मोठा रोष ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण होईल. आणि म्हणून गांधीजींनी म्हटलं की आता आपण खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊया. आणि म्हणून अशा प्रकारे सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत चळवळीने, कमिटीने सुद्धा मान्य केला की ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करायचं नाही. आणि म्हणून या काळात हिंदी मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून त्या ठिकाणी आले. बघा आता पुढे असहकार चळवळ, जे आपल्या घटकाचं नाव आहे असहकार चळवळ. असहकार चळवळीमागे गांधीजींची धारणा काय होती, काय विचार होते? तर असहकार चळवळीमध्ये गांधीजींची जी धारणा होती ती एकच होती की ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. भारतीय लोकांनी सहकार्य केलं तरच ब्रिटिश शासन चालतंय, अन्यथा ब्रिटिश शासन चालू शकत नाही. आणि म्हणून भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर आपल्या भारतीयांनी ब्रिटिश सरकारशी संपूर्ण असहकार पुकारला, कोणत्याही प्रकारचं सहकार्य, मदत ब्रिटिश सरकारला करायची नाही, तर ब्रिटिश सरकार अक्षरशः कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं. आणि पुढे 1920 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन नागपूरला भरलेलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी त्या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव त्या ठिकाणी मांडला की ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही भारतीयांनी कोणतंही सहकार्य करायचं नाही. आणि 1920 नागपूरला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी ठराव मांडला आणि त्याला मंजुरी मिळाली. आणि असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्र गांधीजीकडे सोपवण्यात आली. आणि मग या ठरावानुसार काय ठरलं गेलं? कार्यालय, जी काही ब्रिटिश सरकारची कार्यालय असेल, ऑफिसे असेल, न्यायालय असतील, परदेशी वस्तू असतील, दुसऱ्या देशातल्या वस्तू आपल्या भारतात असतील, सरकारी शाळा असतील, महाविद्यालय असेल, यांच्यावर बहिष्कार घालण्याच्या कार्यक्रम निश्चित त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही. असहकार चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. तीही महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली. असहकार चळवळीची वाटचाल कशी सुरू झाली? असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, काही नामांकित वकील यांनी न्यायालयावरती बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजावरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक ज्या काही राष्ट्रीय शाळा होत्या, महाविद्यालय होती, विद्यापीठे होती, ती स्थापन झाली. आणि येणाऱ्या निवडणुकांवरती सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार टाकला. परदेशी कापडाची होळी करण्यात आली. बाबूगिनूसारखा परदेशी कापडाच्या ट्रक समोर प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं. परदेशी कापडाच्या होळ्या केल्या. परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानासमोर निदर्शने केली. यामुळे परदेशी कापडाची आयात त्या ठिकाणी घटली गेली. आणि पुढे 1921 मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स चे स्वागत हरताळ पाळून केले.
निर्मनुष्य रस्ते आणि बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. आसाममधील चहा मळेवाल्यापासून तर बंगालमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत ही चळवळ पसरली गेली संपूर्ण देशभर. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही करायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी परत गोळीबार केला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या जमावांनी पोलिसांच्या चौकीला आग लावली. यात एक पोलीस अधिकाऱ्यांसह 22 पोलीस ठार झाले आणि या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले, कारण गांधीजी हे सत्याग्रहाच्या आग्रहाचे होते. पण शेवटी 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली, थांबवली. पुढे एक प्रसंग आहे मुळशी सत्याग्रह. असहकार चळवळीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात शेतकरी एकत्र आले. त्यांनी सुद्धा शासनाविरुद्ध सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले. पुढे त्या काळात त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. असा एक मुळशी सत्याग्रह म्हणून घडला. पुढे मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर यंग इंडियात 3 राष्ट्रद्रोह लेख लिहिल्याच्या आरोप ठेवला आणि राजद्रोहाचा खटला भरण्यात त्या ठिकाणी आला. आणि त्या खटल्यामध्ये तो खटला चालवण्यासाठी अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केलं आणि त्याच खटल्यामध्ये गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. पुढे प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव गांधीजींना तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि मग गांधीजींनी या असहकार चळवळीबरोबर आणखीन दुसरा एक कार्यक्रम हाती घेतला, विधायक कार्यक्रम हाती घेतले. त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार, म्हणजे आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा, परदेशी वस्तूंचा वापर करायचा नाही. हिंदू मुस्लिम आहे, ह्या हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य, मद्यपान बंदी, वाईट पदार्थाचं सेवन करायचं नाही, अस्पृश्यता निवारण, जातीभेद मानायचा नाही, खादीचा प्रसार करायचा, राष्ट्रीय शिक्षण, अशा गोष्टींचा अंतर्भाव या विधायक कार्यक्रमामध्ये केल्यामुळं ग्रामीण भागातसुद्धा राष्ट्रीय चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक त्या ठिकाणी झाली. पुढे स्वराज्य पक्ष. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली आणि 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. पुढे 1923च्या निवडणुकीमध्ये मध्यवर्ती प्रांतात कायदेमंडळात स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. त्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू होते, मदन मोहन मालवीय होते, लाला लजपतराय होते, नची केळकर होते. जेव्हा जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई या स्वराज्य पक्षाने दिली आणि मग कायदेमंडळात सरकारच्या अन्यायी धोरणांना त्यांनी प्रखर विरोध त्या ठिकाणी केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्य पद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, राजकीय जे कैदी आहेत तुरुंगात डांबले त्यांना मुक्त करावं, यासाठी विधिमंडळामध्ये अनेक ठराव संमत करून घेतले, पास करून घेतले. परंतु सरकारने या स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून त्या ठिकाणी लागले. पुढे सायमन कमिशन. आता सायमन कमिशन 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष आणखीन निर्माण झाला आणि याच पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षेखाली एक कमिशन नियुक्ती केली आणि ते कमिशन आपल्या भारतामध्ये आलं, परंतु त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. तुम्ही काही सुधारणा सुचवतात परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकही भारतीय नाही आणि म्हणून आपल्या भारतीयांनी त्याला विरोध केला. सायमन गो बॅक, सायमन तुम्ही परत जा. तर अशा प्रकारे 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी हे सायमन कमिशन गेलं तिथे लोकांनी निदर्शनं केली, सायमन गो बॅक, सायमन गो बॅक, परत जा, अशा घोषणा देऊन या कमिशनला प्रखर विरोध त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्या निदर्शकांवरती लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचं नेतृत्व लाला लजपतराय यांनी केलं आणि लाला लजपतरायवरती प्रचंड लाठीमार झालेला होता आणि निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉन्डर्स हा उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवरती अक्षरशः लाठीने प्रहार त्या ठिकाणी केले होते.
आणि म्हणून या हल्ल्याच्या निषेधार्थ लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्यांच्या शेवपेटीवरती एक एक खेळा ठोकला जात आहे. आणि त्याचा पुढे या लाठी हल्ल्यामुळे लाला लजपतरायांच्या काही दिवसामध्ये निधन त्या ठिकाणी झालं. पुढे नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली. परंतु हे आव्हान स्वीकारलं. सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू. भारतामध्ये वसाहतींचं स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषांतर प्रांत रचना करावी, असे अनेक प्रस्ताव या अहवालामध्ये होते. आणि ह्या अहवालाला नेहरू अहवाल असं म्हटलेलं आहे, कारण तो त्यांच्या नेतृत्वाखाली गेला. पुढे 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही, तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या लाहोर अधिवेशनात अधिवेशन ऐतिहासिक ठरले. मग पुढे काय केलं? संपूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पण पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं की संपूर्ण स्वराज्याच्या मागणीच्या मताचे होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेचं लाहोरला अधिवेशन त्या ठिकाणी उभारलं आणि त्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याच्या ठराव संमत त्या ठिकाणी करण्यात आला. आणि या ठरावाद्वारे सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. यापुढे भारतीयांचे संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचे हे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांना तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरण्यात आले. पुढे ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा हा जो लढा आहे हा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशामध्ये वेगळ्या प्रकारचं नवं चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. अशा प्रकारे आपला हा 7वा जो घटक आहे असहकार चळवळ, ब्रिटिशांच्या विरुद्ध कशा प्रकारे महात्मा गांधींच्या नेतृत्व त्या ठिकाणी खाली लढली गेली, हा इतिहास या ठिकाणी आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्याद्वारे हा स्वाध्याय घटक तुम्ही व्यवस्थित छानपैकी वारंवार समजून ऐकून घ्या आणि तुम्ही हा स्वाध्याय तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे आवडल्यास सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.